हे चटपटी टोमॅटोचं सार आहे ना, ते बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात टोमॅटो उकडावे लागत नाही. खूप जास्त खटाटोपसुद्धा करावी लागत नाही. आता घरामध्ये एखाद्या दिवशी भाजीला काही नसेल, तसा हा बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. एकदम भारी लागतो. तर आज आपण बघतोय गरमागरम वाफाळता भात, त्यावर असं हे चटपटी टोमॅटोचं सार, असा हा बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपीची सुरुवात ना गरमागरम वाफाळत्या भातापासून करू. असा भात करून ठेवला ना म्हणजे पटकन गरमागरम सार भात तुम्हाला खाता येईल. आता साधारणतः इथे आपण एक 3 ते 4 जणांसाठी हा सार आणि भात तयार करणार आहोत. आता खूप जास्त घाईची वेळ असेल तर सरळ कुकरला करायचं. अगदी 2 शिट्यांमध्ये भात तुमचा तयार होतो. आता साधारणतः 2 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक 300-350 ग्राम आपण इथे रोजच्या वापरातला कोणताही जुना तांदूळ घेतला. एक 3-4 जणांना याचा भात व्यवस्थित पुरतो. जुना तांदूळ, नवीन तांदूळ, पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तत्पूर्वी एक 2 ते 3 पाण्याने तांदूळ आपण स्वच्छ चोळून चोळून धुवून घेतलेला आहे. यावरचं सगळं स्टार्च आपण काढून टाकलेलं आहे. आता इथे माझा ना जुना तांदूळ आहे. जर तुमचा 2 वाटी जुना तांदूळ असेल तर त्याच्यात दुप्पट तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे. जर तुमचं नवीन तांदूळ असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे. भात जर जास्त सुटसुटीत हवा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी घालायचं आहे. म्हणजे 2 कप तांदळासाठी 4 कप पाणी परफेक्ट आहे. थोडा मऊसूत हवा असेल तर एखाद अर्धी वाटी पाणी तुम्ही वाढवू शकता. इथे आपल्याला खूप जास्त मोकळा नको, खूप जास्त चिकट चिवट नको, मीडियम कन्सिस्टन्सीचा हवा असल्यामुळे 2 कप तांदळासाठी 4 कप पाणी आपण इथे जुना तांदळासाठी वापरलं आहे. अर्धा चमचा आपण इथे साधं मीठ घातलेलं आहे. आता तुमच्या कुकरला भात शिजताना वरपर्यंत येत असेल तर यामध्ये 2 चमचे तुम्हाला कच्चं तेल घालून झाकण लावून कुकरला 2 शिट्या काढून घ्यायचा आहे. आता भात होईपर्यंत पटकन इथे आपण सार बनवायला घेऊया. आता टोमॅटोचं सार जेव्हाही तुम्हाला बनवायचं असेल ना, असं हे छान लाल भडक, थोडेसे गाभेदार किंवा गावठी टोमॅटो आपल्याला निवडून घ्यायचं आहे. म्हणजे याचा सार ना छान चटपटीत आणि मस्त होतो. गाभेदार टोमॅटो असल्यामुळे ना साराला तुमच्या दाटसरपणा छान येतो. चवीलाही मस्त लागतं. बाकी साधे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता हे मध्यम आकाराचे आहे तर यातले साधारणतः एक 4 ते 5 आपण टोमॅटो घेतलेले आहेत. वजनी म्हणाल तर साधारणतः 250 ते 300 ग्राम. आता याचा सार एक 4 ते 5 जणांना व्यवस्थित पुरतो. सुरुवातीला स्वच्छ आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. हवं असेल तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून तुम्ही ठेवू शकता. आता आपल्याला सिम्पली हा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. आता चिरताना फार जास्त फाईन किंवा बारीक बारीक तुकड्यांमध्ये न चिरता एका टोमॅटोचे एक 4 तुकडे होतील असे आपल्याला चिरून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यातला बियांचा भाग काढून टाकायचा असेल तर सुरीने किंवा चमचाने याचा गाभा तुम्हाला काढून टाकायचा आहे आणि फक्त या टोमॅटोची सालं तुम्ही वापरू शकता. असं हे 5ही टोमॅटो आपण चिरून घेतलेले आहेत. आता सारासाठी ना एक मस्त वाटण तयार करणार आहोत. तर त्यासाठी काय केलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये मेजरिंग कपने अर्धा कप किंवा एक 50-100 ग्राम प्रमाणात ओलं खोबरं किसून घेतलं. तुम्ही तुकड्यांमध्ये सुद्धा करून घेऊ शकता. लहान लसणाच्या पाकळ्या असल्यामुळे एक 10-12 आपण इथे वापरल्या. तुमच्या मोठ्या असतील ते 5-6 घ्यायचं आहे. अगदी छोटासा आल्याचा तुकडा जरी तुम्ही यामध्ये वापरला ना तरी सुद्धा चालू शकेल. चमचाभर धणे घेतलेले आहे. अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे. एक 10-12 आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे. आता सुरुवातीला अजिबात पाण्याचा उपयोग न करता हे जाडसर आपण मिक्सरला फिरवून घेतलं. तर मिक्सरच्याच वाटणामध्ये आपण टोमॅटोसुद्धा काढून घेतले. आता जर गरज वाटली तर थोडंसं वरून पाणी घाला आणि छान बारीक पेस्ट तुम्हाला याची करून घ्यायची आहे. जर वाटली गरज नाही तर अजिबात पाण्याचा उपयोग नाही केला तरीसुद्धा चालू शकेल. तशी ही 2 बॅचमध्ये आपण टोमॅटोची प्युरी आणि वाटण एकत्र वाटून घेतलेलं आहे. टोमॅटो छान गावरान आणि लाल भडक वापरल्यामुळे टोमॅटो साराला रंग अगदी छान येतो. आता या वाटणामध्ये ना एक छोटासा कच्चा टोमॅटो जर बारीक करून घातला ना तर कोणत्याही मासळीच्या रशासाठी सुद्धा हे वाटण चालू शकतं. मस्त लागतं. 2 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं. आता आपण याचा टोमॅटो सार करणार आहोत. आता साराला फोडणी देण्यासाठी गॅसवर एखादी कढई गरम करत ठेवायची आहे. छान कढई गरम झाली की 2 पळी आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. छान कडकडीत तेलावर अगदी अर्धा चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे. मोहरी छान फुलल्याशिवाय अजिबात बाकी जिन्नस घालायचं नाही. एक 10-12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घातलेला आहे. हिंग जरूर घालायचं आहे. आणि अगदी नावाला किंवा अगदी 2 चिमूट आपण यामध्ये हळद घेतलेली आहे.
आहे. हळद फार जास्त वापरायची नाही, नाहीतर साराला रंग तितका चांगला येत नाही. 2 लहान चमचे किंवा 1 मोठा चमचा आपण इथे बेडगी पावडर घातलेली आहे. जी बेडगी मिरचीची पावडर करून ठेवतो ना, ती वापरली आहे. इथे आपण आपल्या कुकिंग तिकीट मराठीची डंकावर कुटलेली ही बेडगी मिरची पावडर वापरली आहे. तुमच्याकडे काश्मीरी असेल तर काश्मीरी पावडरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. अजिबात मिरची तिखट नसते, हलकासा रंग आणि हलकासा तिखटपणा बेडगीला असतो. आता तेलावर अगदी मंद आचेवर काही सेकंद आपण थोडंसं परतून घेतलं आहे. कधी काय होतं, घरामध्ये बेडगी मिरच्या उपलब्ध नसतात, मग अशा वेळेस पावडर वापरली तरीसुद्धा चालू शकेल. थोडंसं तेलावर छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की तयार पेस्ट केलेली होती ती फोडणीमध्ये घातली. रंग तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आलेला आहे. सगळ्या घरात जो काही मसाल्यांचा टोमॅटोचा घमघमाट सुगंध पसरला आहे, मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आता हे सगळे घेतलेले जिन्नस कच्चे असल्यामुळे मध्यम आचेवर एक 6-7 मिनटं आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे यातला सगळा कच्चेपणा निघून जाईल. तर अगदी मध्यम आचेवर साधारणतः एक 6-7 मिनटं झालेली आहे. छान याला तेल सुटलेलं आहे आणि याचा कच्चेपणा बऱ्यापैकी कमी झाल्यावर सगळ्या शेवटी यामध्ये अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे. जर आवडत असेल तर छोटासा गुळाचा खडा किंवा थोडीशी साखर तुम्ही यामध्ये भुरभुरू शकता. जर टोमॅटो तुमचे गावठी नसतील, आंबट नसतील, तर थोडीशी तुम्ही ते चिंचेची पेस्ट वापरली तरीसुद्धा चालू शकेल. हलकीशी चटपटीत मस्त लागते. आता पुन्हा आपण यामध्ये गरजेपुरतं किंवा जितका पातळ घट्ट तुम्हाला हे सार लागत असेल त्यानुसार पाणी घालायचं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट केलेली होती त्यामध्येच कपभर पाणी घालून आपण यामध्ये ॲड केलेली आहे. जितकी पातळ घट्ट लागते त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे. साधं पाणी वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. तर पुन्हा आपण एक मोठ्या आचेवर ना एक 2 ते 3 मिनटं अजिबात झाकण न लावता याला मस्त खदखदून एक उकळी आणणार आहोत. झाकण न लावल्यामुळे काय होतं माहिती आहे का, याला एक तर रंग छान येतो आणि उतूसुद्धा जात नाही. किंवा यामध्ये तुम्ही पळी घालून अर्धवट झाकण लावून ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल. तर इथे साधारणतः एक 5-6 मिनटं झालेली आहे आणि असा हा तुमचा टोमॅटोचा सार खाण्यासाठी तयार झालेला आहे. आणि फायनली आपण आता गॅस बंद केलेला आहे. थोडंसं गार झालं ना किंवा थोडं कोमट झालं ना की आणखीन याला मस्त रंग येतो आणि छान दाटसरपणा येतो. जर तुम्हाला आणखीन थोडंसं पातळ हवं असेल तर वरून तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे. एका बाजूला भात करत ठेवलेला होता, इथे आपलं सारसुद्धा तयार झालेलं आहे. मस्त पापड तळायचा, भाजायचा किंवा भज्यांबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. मस्त गरमागरम भाताबरोबर हे सार एक नंबर लागतं. आणि आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः एक 4 ते 5 जणांसाठी असा हा बेत पुरू शकतो. तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.